तर चला एका मिनिटात आपण झटपट आणि पटपट असे मेथीचे परोठे बनवूया। तर मेथीचे परोठे म्हटलं की मेथी तर आलीच। तर आता मेथी एक पेंडी घ्यायची, छान अशी निवडायची बारीक बारीक, त्यानंतर 2-3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवायची आणि सुकायला ठेवायची एका सुती कापड्यावरती। तर आता मेथी सुकवल्याने काय होतं की पराठे अजिबात कडू होत नाहीत, त्यासाठी त्यानंतर मग चिरून घ्यायची, बाजूला ठेवायची आणि मग त्यानंतर एक परात घ्यायचं, 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसनाचं पीठ आणि चिमूटभर हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, 1.5 चमचा लाल मिरची पूड, त्यानंतर चवीपुरतं मीठ, त्यानंतर मग 1 चमचा तूप, 1 चमचा तेल, त्यानंतर हिरवी मिरची एक बारीक बारीक चिरून घालायची, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, आलं लसूण पेस्ट जराशी आणि मग त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि मेथी सगळी घालायची आणि मस्त पीठ मळून घ्यायचं, 20 मिनिटं भिजायला ठेवायचं। त्यानंतर मग छोटे छोटे गोळे करून मस्त गोल गोल लाटायचे, तव्यावरती आलटून पलटून छान पराठा भाजून घ्यायचा आणि गरम गरम मस्त खायचा। आणि आवडलं की सबस्क्राईब मात्र करायचं बरं का।